भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. मनवो हरीचे दास, लेवती भूषणे, कापे तया भेने कळिकाळ. असभय लज्जा आडनये चिंता, ऐसी याची सत्ता समर्थाची. मनवो हरीचे दास, लेवती भूषणे, कापे तया भेने कळिकाळ. तू कामने करू ऐसी याचा संग. ट्रबल कमी करा. जेने नवे भंग चिंतनाचा, मनवो हरीचे दास, लेवती भूषणे, कापे तया भेने कळिकाळ. सज्जन हो, सरळ बसा, हात जोडा, डोळे बंद करून दोन्ही भुवईच्या मध्ये सर्वेश्वराचं ध्यान करा. ओम नमो जी आद्या वेद प्रती पाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. देवा तुझी गणेशो, सकलार्थमती प्रकाशो. मने निवृत्ती दासु, अवधारी जोजी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाता मुमुटे झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरण संताची अटक पावाने कथेचा. बाबा
कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी मनोहरीचे दास लेऊती भूषणे कापे तया भेने कडी काळ जोरात टाळी वाजून सगळे जण भजन करा विठ्ठल संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली तत्वज्ञ जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी आई साई रखुमाईच्या चरणी आज जया एकादशीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं रुक्मिणी पांडुरंगाला जोरात टाळी वाजून सर्वप्रथम मनापासून कोटी कोटी प्रणाम। सर्वांतर्यामी विश्वाचा आधार देवादिदेव भगवान श्री सर्वेश्वरांनाही मासाई पार्वतींनाही जोरात टाळी वाजवून कोटी कोटी त्रिहार। वारकरी सेवा मंडळाने विविध भागातून या ठिकाणी येऊन आपलं काम करत करत वारकरी तत्वज्ञान, वारकरी परंपरा, वारकरी भक्ती जोपासली, वाढवली आणि शहरामध्ये आपल्या सर्वांना भक्तीचं व्यासपीठ निर्माण करून देणारे स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण दत्तात्रेय महाराज महाजनी यांनाही जोरात टाळी वाजून मनापासून अभिवादन। वारकरी सेवा मंडळाचा हा कार्यक्रम गेली 66 वर्ष सुरू आहे, म्हणजे 12 पंचे 60, 5 तप पूर्ण होऊन 6व्या तपामध्ये आहोत आपण। अतिशय भाग्याचं लक्षण आहे। तुम्ही पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाचा बहुमान शहरासारख्या विषम परिस्थितीमध्ये वाढवला। मी एकेकाचं नाव घेण्यापेक्षा या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष, सचिव, ट्रस्टी, मंदिराची सर्व समिती, सप्ताह कमिटी, सर्व संयोजक, आयोजक ज्यांनी आजचं सेवेचं संतपूजन घेतले ते आदरणीय गाडी रोखली की आपली ठीक, इतकंही विसरून जाऊ नका। माननीय संचालक गोविंद अण्णा वीर त्यांना आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा, धन्यवाद। सर्व टाळकरी, विनेकरी, हार्मोनियम वादक ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःच्या अथक अशा परिश्रमातून आपलं नाव तेजोमय केलं असं हरिभक्तीपरायण तेजस महाराज, उपस्थित सर्व माता भगिनी सगळ्यांना मनापासून अभिवादन। आज जया एकादशी आहे आणि या निमित्तानं आपण मंडळाने मला अतिशय महत्त्वाच्या दिवशी ह्या सेवेची
संधी दिली. मंडळाला पुन्हा ऋण व्यक्त करून अभिवादन करू. यापूर्वीही मी एकदा 2020 येऊन गेलो होतो. आपल्याला माझं स्मरण राहिलं आणि पुनश्च एकदा आपल्या दर्शनाचा लाभ झाला. आज कीर्तन सेवेला आरंभ करण्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रावरती दुःख आणि शोक कळा पसरलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, एक युगंधर धडाडीचे कार्यकर्ते, एक लोकनेता काल विमान अपघाताने आपल्यातून निघून गेले. स्वर्गीय अजितदादा पवार यांना आपल्या सप्ताह कमिटीच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं, वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पांडुरंगाने आजच्या एकादशीच्या दिवशी स्वर्गीय अजितदादा यांना आपल्या चरणाशी स्थान द्यावं. कारण धुरंधर आणि लोकनेते कारखान्यात तयार होत नसतात, त्यांची फॅक्टरी नसते, काही काळ त्यासाठी मोजावा लागतो. देवभक्त, देशभक्त, इमानदार, चारित्र्यवान, पतिवर्ता, खानदानी, ओरिजिनल हे औषध गोळ्याने तयार होत नाही. सरकारला ते बनवता येत नाही. ते तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सत्प्रवृत्तीतूनच जन्माला येत असतात. म्हणून दुःखद अंतकरणाने आपण सर्वप्रथम त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करूया. आजचं जे कीर्तन आहे ते एकादशीचं कीर्तन आहे. एरवी आपण लोकांना उपदेश करत असतो, काही विविध क्षेत्रातलं ज्ञान सांगत असतो, कर्म, उपासना, भक्ती, उपदेश अशा विविध गोष्टी आपण सांगत असतो. पण आज मी सर्वेश्वराच्या समोर आहे आणि आजच्या दिवशी लोकाला काही सांगण्यापेक्षा तुमच्या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला सर्वेश्वराची काही सेवा करता येईल का असा मी प्रयत्न करणार आहे. यासाठी मी जो अभंग निवडलेला आहे तो तत्वज्ञ जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगामध्ये जे फल सांगितलंय ते तुम्हाला अगोदर सांगतो, म्हणजे तुमचं मन लागेल. यामध्ये आपल्या ठिकाणी असणाऱ्या, म्हणजे जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि कधीही न संपणाऱ्या शाश्वत सुखाची, परमानंदाची अखंड प्राप्ती असं या कीर्तनाचं फळ आहे. आता हे झालं आमच्या कीर्तन लोकांच्या भाषेमध्ये, तुम्हाला असं समजणार नाही. मग संसारामध्ये आणि जीवनामध्ये जी जी भौतिक दुःख असतील जन्ममरणासहित, त्या सर्व दुःखाचा नाश म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. आणि आपल्याला जे मिळणारं सुख आहे हे सुख आहेच. संसारामध्ये आनंद आहेच. संसारामध्ये आनंद नसता तर कोणी घरात गेलंच नसतं. फक्त तो आनंद टिकणारा नाही. नतेश रमते बुधा, ज्ञानी माणसं त्या ठिकाणी थांबत नाही. कारण तो जो आनंद आहे तो शाश्वत नसतो. बालपणात जो आनंद होतो तो तरुणपणात राहत नाही. तरुणपणात जो आनंद होतो तो म्हातारपणात राहत नाही. पैसा मिळाल्यावर जो आनंद होतो तो कर्ज झाल्यावर राहत नाही. सुख झाल्यावर जो आनंद होतो तो व्याधी झाल्यावर राहत नाही. स्तुती केल्यावर जो आनंद होतो तो तिरस्कार केल्यावर नष्ट होतो. संसारामधली जी सुख असतात ना ती फक्त कधीच टिकत नाही. म्हणून आपण कायम सुखाच्या अपेक्षेत असतो. दरबारात आपण बसलो ना, हे भगवान श्री सर्वेश्वर आहे. खूप सुंदर नाव आहे. यांना सर्वेश्वर का म्हणायचं ते सांगतो मी तुम्हाला. ही दगडाची पिंड नाही. तो खालचा जो भाग आहे ना ती संपूर्ण माया आहे. आणि जी साळुंका दिसते ना आपल्याला ते ब्रह्म आहे. मग हे शिव आणि शक्ती, ब्रह्म आणि माया. कधी कधी याकडे नीट पाहायचं जरा. याला शिवशक्ती असं म्हणतात आणि शिव हे त्याचं नाव आहे. तर शिव म्हणजे दगडाची पिंड नाही. शिव म्हणजे नीट ऐका, हे संपूर्ण विश्व ज्याच्यातून बाहेर येतं त्याचं नाव आहे सर्वेश्वर, सर्वांचा ईश्वर. आणि आपण जे ऐकायला बसलो आहेत ना तो आहे आपण जीव. हे करेक्ट मान्य करावं लागेल तुम्हाला. कारण तुम्ही आता नाही मान्य केल्यावर मेल्यावर म्हणताच की त्याचा जीव गेला. जीव लागत नाही. बऱ्याच लोकांचा जीव लागत नाही म्हणून ते कीर्तनाला येत नाही. आलं लक्षात. मग हा जो जीव आहे या जीवानं कुठेही जरी जन्माला घेतला, काही जरी केलं
तर कसंही करून त्याला जाऊन शिवणे. तुम्हाला असं कळणार नाही हे कुर्ल्याचं ठिकाण आहे. आणि कुर्ल्याच्या शेजारी कोणतं ठिकाण आहे मला जरा सांगताय का? चुनाभट्टी. कोणतं? चुनाभट्टी. चुनाभट्टी आहे. ऐका ना, संपूर्ण सृष्टीतली जमीन एकच आहे, पण ह्या चुनाभट्टीच्या आणि कुर्ल्याच्या लोकांच्या मारामाऱ्या होऊ नये, भांडणं होऊ नये म्हणून जेव्हा केव्हा लेखांकन केलं गेलं असं त्यावेळेला दोन्ही गावाचे लोक, त्या काळाचे अधिकारी, या सगळ्यांना मिळून गावाच्या मध्यभागी कुर्ल्याला एक रेष मारली अशी गोल. आणि त्या चुनाभट्टीच्या लोकाला सांगितलं की तुम्ही ह्या रेषेच्या आत यायचं नाही, आणि कुर्ल्याच्या लोकाला सांगितलं तुम्ही तिकडं जायचं नाही. त्या रेषेला काय म्हणतात सांगा? शिव. तसा हा आहे जीव. तुम्हाला काय करायचं ते करा, पण मरायच्या अगोदर त्याला जाऊन शिवा, त्याला जाऊन शिवा. नाही तर मग तुमची पत्रिका छापायचं काम पडन की ते काल 4 वाजता शिव झाले. आलं का लक्षामध्ये? असं म्हणण्यापेक्षा ही नुसती पिंड नाही आहे, ती आपल्याला कळली पाहिजे. एवढ्यावरनं काही तुमच्या लक्षामध्ये येणार नाही. मुलांचे खेळाचे कार्यक्रम असतात आणि त्यामध्ये काही थोडंसं बक्षीस असतं, 400, 1000, 500 रुपये. शेवटचा डाव येतो, पुढचा पळतो, त्याला बक्षीस मिळायचं असतं. पण जो मागं पळलाय का, त्याचे जे मित्र असतात का, ते त्याला ओरडून सांगत असतात, अरे कसंही कर, पण त्याला जाऊन शिव. जीव आणि शिवाची जी मर्यादा आहे, आपल्याला तिथे जायचंय. आपल्याला सगळ्यालाच तिथं जायचंय, फक्त आपल्याला ते कळत नाही. आपण पडलो मायेमध्ये. त्यामुळे शिव या शब्दाचा अर्थ दगडाची पिंड होत नाही. शिव या शब्दाचा अर्थ श्वास, आत्मा आणि परमात्मा अशी होते. पुढे चला. एक 4 दिवसाचा प्रेड असतो महिला मंडळाचा. त्या काळामध्ये त्या बाजूला थांबतात आणि मग छोट्या लेकराला कळत नाही, ही लेकरं पळत जातात आणि तिच्या अंगावरती पडतात. मग ती काय म्हणते, हा मला शिवला. इथे काय घ्यायचं आपण, की ती जी स्त्री आहे ती अस्पृश्य आहे, अपवित्र आहे, आणि जो शिवला आहे तो पवित्र आहे. हा जो सर्वेश्वर आहे, ज्याला पवित्र आणि अपवित्र दोन्हीही नाही, त्याचं नाव सर्वेश्वर आहे. याला काही पाप पुण्य नाही, तर तो पाप पुण्याच्या पलीकडचा आहे. अजूनही तुम्हाला कळत नसेल, एक चोकुली सरळ बसतो, कारण तुझ्याकडे लक्ष जातं माझं, बोलू नको. एक 25-30 वर्षाच्या अगोदर काही समाजाच्या लोकाला, काही समाजाचे लोक विहिरीवर पाणी भरू देत नव्हते. गेला तो काळ आता. त्याला काय म्हणायचे, स्पर्श आणि अस्पृश्य. मग आता नीट आहे का, तुम्ही स्वतः उभे राहिलो तिथं आपण, तर आपल्याला असं वाटायला लागलं आम्ही वेगळे आहोत, आणि तुम्ही खाली बसले तर तुम्हाला असं वाटायला लागलं आपण वेगळे आहोत. ह्या दोघातला वेगळेपणा ज्या दिवशी नष्ट होईल, त्या दिवशी हा बाबाचं दर्शन होतं. त्याचं नाव आहे सर्वेश्वर. म्हणजे आता वर जे गेलेत का, हे नुसते स्टेजवर वर गेले तर ठीक आहे, पण अजून वर गेले तर लय अवघड आहे. वर म्हणजे अभिमाना. आलं का लक्षात? अजून ते वर जाता कामा नये. आणि जे खाली बसलेत ना, ते खाली बसले या शब्दाचा अर्थ ते अजून खाली नाही गेले पाहिजेत. आता खाली गेले म्हणजे कसे गेले, एकही तोंड उघडीत नाही, एकही टाळी वाजवीत नाही. या तोंडानं इतकं बोलते, नको तितकं साऱ्या रात बडबड बडबड बडबड, दिवसा बडबड, गप बस म्हणलं तरी बडबड, थोबाड फोडीन म्हणलं तरी बडबड, मारीन म्हणलं तरी बडबड. हे पोरगी आल्यापासून जेच बोलती, शांत बसाच ना, तिला स्पीकरमधून मला बोलावं लागलं. खापराचं तोंड असतं तर 4-5 वेळा फुटून गेलं असतं. मारीन म्हणलं तरी गप बसत नाही. गाव पेटन असं बोलते, पण देव भेटन असं बोलतच नाही. याला म्हणते खाली गेले. खाली गेले म्हणजे बसले खाली नाही. ज्याच्या संग राहायला पाहिजे होतं त्याला दिलं सोडून, आणि ज्याच्या संग काही फळच नाही त्या संसारात बसणं, याचं नाव आहे खाली गेणं. अंधारात जाणं, मायेमध्ये जाणं, अविद्येमध्ये जाणं. आता पुनश्च याचा एक अजूनही अर्थ होतो. थोडासा बेस कमी करून मला कंटिन्यू इको ठेवा, म्हणजे मग मी तुम्हाला बोलणारच नाही. हे आपण जे सर्वेश्वराच्या मंदिरात शिवशिव करतो ना, द्या अजून द्या. हे टेलरच्या मशीनमध्ये दिवसभर चालू असतं.
कोणताच माणूस असा 10 मीटरचा 5 मीटरचा कपडा अंगावर घेऊन नाही वापरत. त्याला त्याच्या मापात काय करावं लागतंय, कापावं लागतंय. आणि मग कापलेल्याला पुन्हा मापात काय करावं लागतंय, शिवावं लागतंय. म्हणजे या मंदिरात जे भजन होतं का ते टेलरच्या मशीन मध्ये पण दिवसभर होतंय. कोणी आलं की टेलरला म्हणते माझा शर्ट शिव, पॅन्ट शिव, कोट शिव, जॅकेट शिव. आणि तुम्ही मंदिरात पाय पडल्यापासून काय म्हणता, शिव 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 शिव. आता ह्याची गंमत ज्ञानोबरायानं सांगितलेली. ओम नमः शिवादी कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी, त्यांचे चरण रजरेनु मंदिरे, शिवनाम शीतळमुखी, सेवी पा कापडिया रे, सेवी पा बापुडिया रे. अजून तुम्हाला सर्वेश्वर समजत नव्हतं जुन्या काळात लोकाला, म्हणून त्या परब्रह्माला शिव म्हटलंय आणि आईसाहेब पार्वतीला मायेला पार्वती म्हटलंय. पुढे श्रीराम अवतारामध्ये परब्रह्म श्रीरामांना ब्रह्म म्हटलेलं आहे आणि सीतामाईला कोण म्हणलंय, मायेला सीतामाई म्हटलेलं आहे. आता विठ्ठल हे परब्रह्म आहे, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मग आता विठ्ठल हे ब्रह्म आहे तर माया ही कोण आहे, रुक्मिणी. आता हे तुम्हाला समजत नसेल तर मग तुमचे वडील जे आहेत ना ते तुमचा महादेव आहे. महादेव हो म्हणजे जगातला कोणताही देव किती मोठा असला तरी या जगामध्ये तुम्ही ज्याच्यामुळे आलात तो देवाधिदेव असतो, म्हणून आपला बाप महादेव असतो, सगळ्यात मोठा देव. मग आपल्या आईला काय समजायचं, देवी. म्हणजे कशामुळं देवी, हा हे जे सृष्टी आहे ना, जग, या जगामध्ये जर तुला कोणी आणलं असेल तर ते तुझ्या आईनं आणलेलं आहे. म्हणून आई हे आपलं महाद्वार आहे. त्याच्या भोवती सेवा केली की सगळे तीर्थ व्रत. म्हणून ज्ञानोबरायांनी सकळ तीर्थांची धुरे असा शब्द काय विनाकारण थोडी दिलेला आहे. पण तुम्हाला कळणारच नाही माझं बोलणं, कारण माया लय गडबड आहे. ते पंढरीचे पांडुरंग आहेत ना, ते कशाने आले माहिती तुम्हाला, ते पुंडलिकाने काही जप नाही केला, पुंडलिकाने अनुष्ठान नाही केलं, साधना नाही केली, अन्नदान नाही केलं, टाळ नाही वाजवले, वारी नाही केली. अहो त्यांनी देवाचं नाव सुद्धा घेतलं नाही. त्यांनी कुणाचं नाव घेतलं माहिती तुम्हाला, त्याच्या देवाचं. आणि त्याचा देव होता त्याची माय आणि बाप. आता तुम्ही डोकं लावून मला नका विचारू की पंढरीचा पांडुरंग विटेवर कसा उभा राहिला. पुसू नका बाई वेदासी काही, कळलेची ना शेष सिनला झाल्या. कंटिन्यू असं करावं. सस जिभा जिभा देव का हो विटेवरी उभा उभा, का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा. पुसू नका बाई वेदासे काही, कळलेचे नाही शेष सिनला झाल्या. सहस्र जिभा जिभा विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा उभा. आता ही तुम्हाला समजत नसेल मग आपला नवरा म्हणजे महादेव. तुम्ही मानताच की नवऱ्याला काय म्हणता, माझा भोळा महादेव. ओके, आता नवरा महादेव असेल तर मग बायको कोणी, पार्वती. आणि आपली बायको पार्वती हे जर ह्या सगळ्या समाजाला कळालं तर कोणाच्या घरात भांडणं होतील का, हे समजणं गरजेचं आहे ना. आपली बायको हे समजत नसेल तुम्हाला, मग हे उजवा हात म्हणजे महादेव, हे उजवं आणि हे डावं आहे, याचं नाव आहे पार्वती. म्हणून याच्यात अवसान जास्त असतं आणि बाईचं अंग असल्यामुळे याच्यात कमी अवसान असतं.
तुम्हाला अनुभव घ्यायचा असला ना तुम्ही या हातानं गालात मारून पहा, कमी लागेल, आणि या हातानं मारून पहा, जास्त लागेल. आणि अजून अनुभव घ्यायचा असला तर दुसऱ्याच्या तोंडात मारून पहा, मग तुम्हाला समजतं की याचा काय पंगाने होतो. म्हणजे हे महादेव आहे, हे पार्वती, हे तुम्हाला समजत नाही. म्हणून विज्ञानाने याला सांगितलं की हे करंट. महादेव कोण आहे? करंट आहे, पॉवर आहे. पार्वती कोण आहे? आर्थिंग आहे ना. किती पॉवर मोठा असला तरी ती आर्थिंग शिवाय काही लागत नाही. आणि माणूस किती शहाणा असला तर बायकोचं ऐकल्याशिवाय काही राहत नाही. सध्या कंडिशन लय खराब झालेलं. ते कोण बायकोनं नुसते डोळे वटारले तर घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझे. हे जग मायेच्या अधीन आहे. म्हणून माणसं बायकोच्या अधीन आहेत. कोणाच्या अधीन आहेत? हो, याच्यातल्या कोणत्याही माणसाला जर खाली उतरून न्यायचं असलं तर फक्त यायच्या मालकीने तिकडून नुसता आवाज द्या, ओ चला. इनेकरी सुद्धा इना टेकण्याच्या विचारात पडत. ते काय तो करा महाराज थोडी. म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचंय की ज्या सर्वेश्वराच्या दरबारात बसला तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो आत्मा आहे. आणि ती जी पार्वती आहे ती शक्ती आहे. म्हणून शिव या शब्दाचा अर्थ आत आणि बाहेर सर्वत्र व्यापक असलेला. आता ती पार्वती जी आहे ना ती कोण आहे? मग ती जननी आहे. नुसती जननी नाही, जगजननी आहे. ए किती सृष्टीमध्ये जीव दिसत असले ना तर येण्याचं एकच दार आहे, योनी. ती कोणत्याही मनुष्य देहाची असो, पशु पशवादेकाची असो. आणि ती जगाची जननी आहे. तिचंही रूप एकदा ऐकूया. जयती योग माया जननी जीवदानी. पार्वती दुसरी तिसरी कोणी नाही आहे. तुमची माय दुसरी तिसरी कोणी नाही आहे. या जीवाला या जगात आणणारी शिवदानी साक्षात जननी जन्मभूमिष्य स्वर्गादपि गरीयसी. त्रिभुवनापेक्षाही श्रेष्ठ असते. जयती योग माया जननी जीवदानी. हो त्रिभुवन स्वामिनी सिंहवाहिनी. त्रिभुवन स्वामिनी सिंहवाहिनी भवानी भवानी नमामि 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 जननी जीवदानी. सज्जन सर्वेश्वर असा असतो. म्हणून आजचं कीर्तन आत्ता सुरू होतंय. सर्वांगाचे कान करा. कोण बसले शेजारी ते मनात आणू नका. कोण महाराज पानेगावकर हे विसरून जा. जणू तुकाराम महाराज आम्हाला एकादशीच्या दिवशी वारकरी सेवा मंडळाला काही सांगायला आले अशी भावना करा. कारण हा श्रद्धेचा मंडप आहे, हा भावनेचा मंडप आहे. मला टेस्ट नका. परमार्थाची चिकित्सा करायची नसते, परमार्थाची तपासणी करायची नसते. आणि संसारात तपासणी केल्याशिवाय काही घ्यायचं नसतं. हे तपासणीचं काम नाही. याला काय तपासणार आहे? मी खाली बसेपर्यंत माझी गॅरंटी नाही. याला कुठलं चेकअप करणार आहे तुम्ही? मग आता तुमचा भाव एकीद होऊ द्या. आणि याची पहा किती ताकद आहे. बघा, बाई असते ना, नवरा आणि बायकोचा अभेद असतो. म्हणून मी तुम्हाला महादेव पार्वती सांगितले. ते कधी कधी ना महादेवाचे अर्धनारी नटेश्वराचे फोटो पाहिले पाहिजे. ते सेम बरोबर करेक्ट असतात असे. अर्धनारी नटेश्वराय नमः. तसं हे जगत आहे ना असं दोघा मिळून नटलेला. एकट्याचं काम नाहीये. या मंडपात जो प्रकाश पडलाय ना तो करंटचा नाही आहे आणि तो आर्थिंगचा पण नाही आहे. आर्थिंग आणि करंट या दोघा मिळून पडलेला आहे. तसं हे जगत जे सुंदर दिसतंय ना ते ना ब्रह्मामुळे आणि ना मायेमुळे, माया आणि ब्रह्मामुळे दोघांमुळे हे शोभून दिसतंय. आता पुढे बघा कशी गंमत आहे. बायकोचा आणि नवऱ्याचा अभेद असतो. नवरा बायकोत कधी भेद नसतो, भेद करायचा नसतो. आणि ज्या नवरा बायकोत भेद होतो त्या नवरा बायकोच्या घरात कंटिन्यू भांडणं असतात.
कारण जे नवऱ्याचं आहे तेच बाईचं आहे, जे बाईचं आहे ते नवऱ्याचं आहे. गुरु आणि शिष्याचा अभेद असतो. जे गुरुचं ज्ञान आहे, जी शक्ती आहे ती शिष्याची असते, आणि जे शिष्याचं असतं तेच आपल्या गुरुचं असतं. तसं पुढे ऐका ना, देव आणि भक्ताचा अभेद असतो. जे देवाचं ते भक्ताचं, आणि जे भक्ताचं ते देवाचं. हरिहरा भेद नाही नका करो वाद, हा अभेदाचा कार्यक्रम आहे, अद्वैत सिद्धी आहे. आणि ही अद्वैत सिद्धी तुकोबरायांना प्राप्त झाली. म्हणून महाराजांचा जो भाव होता आजच्या कीर्तनामधला, तो एकनिष्ठतेचा आहे, एकविधतेचा आहे. तोही मी तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी तुमच्याशी चर्चा करतो. इथे ज्या बसलेल्या समोर माझ्या माता भगिनी, यांना नवऱ्याची सोयरीक झाल्यावर कोणीतरी एकदा सांगितलं की हा गंगाराम तुझा नवरा. तिनं जे पक्क केलं मनात, मग ते नांदायला गेल्यावर त्या गल्लीमध्ये गंगारामपेक्षा जर माणसं अधिक सुंदर असले, चांगले असले, श्रीमंत असले, आणि हिचा नवरा थोडा कमी असला, काही दुखलं काही झालं, नीट ऐका, यातली कोणतीच बाई जीव जाईपर्यंत गंगाराम शिवाय दुसऱ्या माणसाचा कधीच विचार करीत नाही. याला म्हणतात पतिवर्ते जैसा भ्रतार पावना. तसं हे जे टाळकरी ऐकणारे जे आहेत ना, यांचं आणि भक्ती करणारच असं असलं पाहिजे. एकविध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही. आता हे आणि कापे काम पण मी तुम्हाला जाऊन सांगतो. यातली कुठलीच बाई मरेपर्यंत तर दुसऱ्याचं नाव घेत नाहीच नाही. पण तुम्ही ट्राय करून पहा. याच्यातल्या अति साध्या भोळ्या न शिकलेल्या बाईला म्हणा, तुला 10,000 देतो माझं नाव घे. घेईल घेईल. 1 लाख दिले तर, 5 लाख दिले तर, 50 लाख दिले तर, कोट्यावधी रुपये दिले तरी याच्यातली बाई दुसऱ्या माणसाचं सहजही नाव घेऊ शकत नाही. का? अरे त्या नाव घेतलं तिचा संसार मोडणार आहे ना. ती तुमचं नाव घेऊ शकत नाही, कारण तुमचं नाव घेणं आणि तिचा संसार मोडणं संगच होणार आहे. तसं या वाणी वाट विठ्ठलाच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचं भजन नाही आलं पाहिजे. तुम्ही कोणाचे भजन म्हणता? सध्या तर इतकं मिक्सिंग झालेलं आहे, भजनात भजन, भजनात भजन, भजनात भजन. म्हणजे गंगाराम बी आमचा, तुकाराम बी आमचा, श्यामराव बी आमचा, शिव बी आमचा. असं नाही जमत. आज एकादशी जरा नीट आहे का. कधी कधी आम्ही आमच्याच माणसाच्या घरी जात असतो, म्हणजे वारकऱ्याच्या. तो नेतो वारकरी म्हणून. घरी गेल्यावर त्याची बायको स्वामी समर्थाचा भक्त असते. पोरगी साई बाबाची, पोरग गजानन बाबाची, नातू तिरुपती बालाजीचा. ते स्वामी समर्थ साईबाबा त्याच्यात फॉल्ट नाही, पण इतक्या पक्षाचे माणसं एकाच घरात कसे काय राहतील? कसे राहतील मला सांग. आता या मंडपावरती टाळकरी उभे केलेत. इथं गोंधळी जमतीन का? नाटकातले याच्याबरोबर जमतीन का मिक्सिंग करायला? तमाशातले जमतीन का? ते वाईट आहे असं नाही, पण तुमच्या जमन का? जमत असेल तुम्ही ढोलकीवाल्याला बोलितो, इथं पिपाणीवाल्याला बोलितो, संगीतावाल्याला. अरे जे सहज जमत नाही ते हृदयामध्ये सुद्धा येऊ नये. आणि दुसरं ऐका ना, ह्या सगळ्या जणी ज्या येऊन बसल्यात ना या मंडपामध्ये 11 वाजता, ह्या चांगल्या घराण्यातल्या आहेत, सुंदर आहेत, तरुण आहेत. पण 11 वाजता जर इथे येऊन बसल्या असतील तर त्यांना एकच माहिती आहे की इथं कोणाच्या नजरात पाप नाही, आणि त्या देवासाठी येऊन बसलेल्या आहे. कोणासाठी बसलेल्या आहे? हो, देवासाठी येऊन बसलेल्या आहे. आता माझं दुसरं बोलणं आहे का, आपल्यापैकी यातल्या सप्ताह झाल्यावर कुठल्याही बाईला किंवा या सगळ्या बायांना फक्त मंडपात बोलून दाखवा. तुमची अख्खी इस्टेट द्या, येते का पहा याच्यातली. तुम्ही का म्हणलं तू 11 वाजता मंडपात ये की तुमचे तुकडेच केले समजायचे, भर चौकात हाणणार तुम्हाला. याचा अर्थ असा होतो, स्त्रीची वृत्ती पतीशिवाय दुसऱ्याचं ध्यान करीत नाही, आणि पांडुरंगाचा भक्त विठ्ठलाशिवाय दुसऱ्याचं चिंतन करीत नाही. सेटअप ठेवा कंटिन्यू. चुकतंय मला सवय झालेली त्याची. आता तुकोबारायांचा एकविध भाव आहे. यस ठेवा, अजून कमी जास्त काहीच करू नका.
विठ्ठल आमुचे जीव. बाई सकाळपासून संध्याकाळपर्यंत नवऱ्यासाठीच काम करीत असते. सासऱ्याचे कपडे, सासूचे कपडे, नंदाचे, दिराचे, भायाचे, गल्लीतले त्या सगळ्या घराण्यातले सगळ्याचे कपडे ती एकाच माणसा म्हणत होती. फक्त कोणामुळं? फक्त नवऱ्यामुळं. तसं पांडुरंगामुळं सगळं करायचं आणि सगळं ध्यान तिच्यावरच असतं की यांच्या पोटात 2 घास गेले पाहिजे, हे झोपले पाहिजे, त्यांना काही झालं नाही पाहिजे. का बरं तिला विचारा? ती म्हणती सगळी सुख मला ज्याच्यातून मिळतात ते माझं सौभाग्य म्हणजे माझा पती, आणि तुकोबाराय सांगतात माझं जीवनच पांडुरंग आहे. विषय संपला. माझं जीवन कोण आहे? पांडुरंग आहे. मी पांडुरंगाच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनात दुसरा कोणी नाही आहे. आगम निगमाचे स्थान, या ब्रह्मांडाचं ज्याच्यातून येणं आणि जाणं आहे तो श्री विठ्ठल. विठ्ठल सिद्धीचे साधन, सर्व सिद्धी ज्याच्या पायावरती लोटांगण घेतात. विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुडीचे दैवत. माझ्या एकट्याच्या नाही, आमच्या 8 पिढ्या दुसऱ्या देवाचं भजन आम्ही केलं नाही. आणि आमचं सगळं व्यवहार पण विठ्ठलच आहे ना. विठ्ठल वित्त हा शब्द आला म्हणून तुम्हाला क्लिअर करून जातो. हे कीर्तनाच्या दक्षिणा वगैरे टीका जे करतात ना ते नाही करायच्या. आमचा वित्त हा विठ्ठल आहे. म्हणजे हे दक्षिणा पाकिट हे व्यवहारात ज्या नियमात बसत नाही. कसं काय? आता 11 वाजता कुठे व्यवहार असतो का? बँका बंद आहेत, मार्केट बंद आहे, दुकान बंद आहे, देणं घेणं बंद आहे, भाजीपाला बंद आहे, शॉपिंग बंद आहे. आणि सगळं बंद असताना जर कोणी कुणाला काही देत असेल तर ते व्यवहाराच्या नियमात बसत नाही, व्यवहारात बसत नाही. देणारानं सेवा म्हणून दे जाव, घेणाराने प्रसाद म्हणून घे जाव. म्हणून कधी कधी कोणी बोललं तर त्याला सांगितलं विठ्ठल वित्त गोत चित्त. वित्त म्हणजे पैसा. आणि ऐका ना, आमच्या पैशाची उलाढाल कशी आहे. महाराष्ट्रामध्ये 7,500 खेडे. माघ शुद्ध दशमीचे कार्यक्रम चालू आहे. आपलाही गुरु परंपरेचा कार्यक्रम चालू. आज मिनिमम 3,500 गावात कीर्तन आहे. 3,500 गावामध्ये कीर्तन आहे. आणि एका कीर्तनाचा कसा खर्च धरला तर पर डे 1 लाखापेक्षा जास्त जातो. तुम्हाला नुसती कीर्तनकाराची दक्षिणा नाही धरता येणार. गाणारे आहे, वाजवणारे आहे, मंडप आहे, सिस्टीम आहे, पंगत आहे, फराळ आहे, हे सगळं जर धरलं तर काही लाखात जातं. मग कुठे लाखात असन, कुठं 2 लाखात असन, कुठं 50 लाखात असन, कुठं 2.5-3 लाखात असन. आपण सरासरी 2 लाखाचा खर्च धरूया पर डेचा. बरं 1 लाखाचा धरू. 1 लाखाचा खर्च पकडला आणि 3,500 गावं जर पकडले तर 350 कोटी रुपये तुका म्हणे या नावावर महाराष्ट्रात पर डे खर्च होता. जे गव्हर्नमेंट नाही देऊ शकत. गव्हर्नमेंटकडे तेवढे पैसेच नाही. इथे पर डे. आणि गव्हर्नमेंटची ना आपली ताकद पहा कशी आहे. गव्हर्नमेंटकडे सध्या पैसे नाही, कर्ज आहे गव्हर्नमेंट. प्रत्येकाच्या डोक्यावर बसून इतकं कर्ज सरकारनं करून ठेवलेलं आहे. पण 700 वर्षात जो संप्रदाय उभा झाला यानं कोणाच्या डोक्यावर कर्ज नाही, कारण उधार व्यवहारच नाही आमच्या. तुम्हाला काय उधार घेऊन दाखवू मी? कपडे उधारे, सोने उधारे, गहू उधारे, किराणा उधारे, भाजीपाला उधारे. मला आता 45 वर्ष झाली. दक्षिणा किती असू द्या, पण अजून कोणतं गाव म्हणलं नाही की एवढे पैसे उधार राहू द्या. कॅश आहे. गव्हर्नमेंट 4-4 महिने पगार करीत नाही. इथली ताकद पहाशी आहे का 11 वाजता जरी उपरनं सोडलं तुम्ही तरी तुमचं पेमेंट रात्री नगदी होत. विठ्ठल वित्त गोत चित्त. आणि ही माणसं मला एकदा जरी भेटली तरी असं वाटतं की माझ्या काही पिढ्याची, मागच्या काही जन्माची सोबती आहे. वित्त गोत चित्त. विठ्ठल पुण्य पुरुषार्थ. तुम्ही भजन करत राहा. विठ्ठल 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 विठ्ठल. तोंडाला काम लावा. नुसतं खायचे लाड करू नका त्याचे. ते काही तुमचं नाही, देईन धोका तुम्हाला. त्याला इथं बसलं की सुरू ठेवलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुडीचे दैवत.
आम्हाला अन्य देवताचं ध्यान करण्याचं गरज नाही. त्याचं कारण सांगतो. विठ्ठल विस्तार जनी सप्तही पाताळे भरो, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल कुडीचे दैव. इतकं ज्याचं नातं पक्क झालं का त्याला जगात कोणाची गरज नाही. त्याचं कारण सांगतो. एकदा नवरा मुठीत आला ना, तुम्हाला सांगून ठेवतो, मरुदे तिकडं सासू कशी असू दे खडूस मेली, सासरा कसा असू दे, ननंदेर भाई कसे असू दे, गरजच नाही कोणाची. तुम्हाला सांगून ठेव, फक्त नवरा मुठीत घ्यायचा, बाकी सगळं चुल्ह्यात गेलं तरी चालतं. तसं फक्त देव आपला करायचा. काय संसाराचा विचार करत बसले. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन साड नाही गोता, तुका म्हणे आता मज नाही दुसरे, विठ्ठल कुळीचे दैवत. तुकाराम महाराजाचा अनन्यपणा इतका चांगला असल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला संसाराची चिंता नाही आणि कशाची चिंता नाही. आज तुम्ही कीर्तनात बसलात ना, हे कीर्तन अतिशय सुंदर आहे, कारण हे कीर्तन काळाला दाबीत आहे. सध्या विलक्षणचे वारे सुरू आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाला पैशानं दाबीत, काही एकमेक सत्तेनं दाबीत. पण अजित दादा गेले, काळाला नाही दाबता आलं. तुम्ही ज्याच्या दरबारात बसलात का, हे बाबा कोण आहे माहितीये का? हा काळाचा ही काळा आहे, हा काळाला दाबवतो. तुकाराम महाराजाचं सगळ्यात मोठं वैभव काय? तर त्यांनी जगाच्या बाबाला दाबलंय. कुणाला दाबलंय? ओ नामाच्या बळावर भक्तीच्या मापे मोजितो अनंता, त्याला दाबलं. आणि काळाची इतकी ताकद झाली की मर नाही आधी राहिलो मरोनी, मर नाही आधी राहिलो मरोनी, मर नाही आधी राहिलो मरोनी, मर नाही आधी राहिलो मरोनी. टाळी वाजवा ना. आपण ऐकत आहोत जगद्गुरु संत श्री तुकोबा यांचे हृदय स्पंदन. आपली भावना, आपली श्रद्धा प्रगाढ व्हावी, एकनिष्ठ राहावी आणि त्याचं फळ पहा किती भारी.
आपली श्रद्धा जरी परिपक्व झाली ना, आपलं साधना जरी परिपक्व झाली ना, तर तुम्ही ज्याला संसार म्हणताय का तो आमच्या वाट्याला जातो. यामध्ये संसाराची दोन रूपं आपल्याला पाहिजे. तुम्ही मुलं बाळ, पैसा, व्याही, जावाई, पाहुणे, रावडे याला संसार म्हणताना आजपासून म्हणू नका. त्याला संसार म्हणत नाही, त्याला प्रपंच म्हणतात. म्हणून आरती खूप सुंदर आहे. प्रपंच रचना संसार रचना म्हणून नाही म्हटलं. कोणती म्हणली? प्रपंच रचना. 5 लोकांनी पंचमहाभूताचा हा देह 5 लोक बसून याची सोयरी करतात. याचं लग्न होतं, याची 5वी होते, याला खाय प्यायला लागतं. याचं नाव आहे प्रपंच. आणि प्रपंच हा हुशारीवर असतो. पूर्वी कर्माधीन होता. पूर्वी कसा होता? कर्माधीन होता. अन्नमान धन हेतू प्रारब्धा असं पूर्वी म्हणायचं. आता बदल झालाय. आता जो लांड्या लबाड्या करीन त्याच्याकडे जास्त पैसे, खोटं बोलन त्याच्याकडे जास्त पैसे, चाभऱ्या गोष्टी पाप जो करण त्याच्याकडे जास्त पैसे. त्याच्यामुळे आता काय म्हणायचं, प्रपंच रंगवायचा असेल तर तुम्हाला खोटं बोलता आलं पाहिजे, फसविता आलं पाहिजे, लोकाला लांड्या लबाड्या करता आल्या पाहिजेत, लोकाला गुमनाम करता आलं पाहिजे. संसारात ह्या गोष्टी केल्या की माणूस सहज मोठा व्हायला लागला. जो रोज देवपूजा करतो बिचाऱ्याचे धोत्र बदला ना, त्याचं काही संसार बदला ना, कारण तो हुशारीवर अवलंबून आहे. म्हणून प्रपंचाची चर्चा आपण इथं करायची नाही. उलट एका शब्दात सांगायचं, प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मुरो, चित्त तुझे पाये मुरो, चित्त तुझे पाये मुरो. प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मुरो, चित्त तुझे पाये मुरो, चित्त तुझे पाये मुरो. चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो, चित्त तुझे पायी मोरो. चित्त तुझे पाये मोरो, चित्त तुझे पाये मोरो, चित्त तुझे अजून एक ओवी घेऊन आपण याची पुष्टी करून पुढे जाऊया. प्रपंच एक झाला होता येतो मिथ्या समूळ वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पांतिकडे ना. चला, प्रपंचाचा विचार कसा करायचा तुम्हाला ते पण सांगून जातो. छोटे छोटे मुली इथं बसलेल्या आहेत आणि जुना काळ असायचा, आता बी त्या करतातच. ह्या लहान लहान पोरी म्हणजे न समजणाऱ्या मुली जर एका ठिकाणी आल्या तर त्या एकमेकीला काय म्हणतात, आज कोणता खेळ खेळायचा ग? मग दुसरी म्हणते, आज आपण ना घर घर खेळू. झालं. घर घर म्हणल्यावर मग कसं घर तयार करायचं? दोन्ही पाय असे करायचे, त्याच्यावर माती ओढून घ्यायची, तिला असं थापटायचं, पाय काढून घ्यायचे, त्या मातीचं घर तयार व्हायचं. जुन्या काळातली गोष्ट याच्यात केली असं एक दोघी जणी. मग ते असं घर तयार झालं की मग त्याच्यामध्ये काडीचं पोरग करायचं, मोठ्या काडीचा नवरा करायचा, आणि भांडे घ्यायचे, दगड. मग एका दगडाचा गॅस, एका दगडाची टाकी पाण्याची, मग त्याचा तवा, आणि मग त्या सगळ्या जणींना असा संसार मांडायचा. आणि ऐका ना, खरं काहीच नाही पण ॲक्शन इमानदारी नाही. तसं तुमचं खरं काहीच नाही, फक्त नाटकं इतके भारी आहे. मग ती एकजण काय करते, लगे लहानी पोरगी ती काय करते, त्या काडीला धुडकं बांधते पोरगी, आणि त्याला हातावर घेऊन काय म्हणते, रडू नये माय. कोणाला? त्या काडीला. तर दुसरी म्हणते, काय झालं ग? ती म्हणते, बाई माझ्या सोनूला लय ताप आला. मग ही म्हणते, दवाखान्यात न्यायचं असतं. मी आले ना 200 रुपये घेतले पण गुण नाही आला. त्या काडीला पोरगी सांगत होती, लढू नये मा, आता पप्पा येईल, मग आपण ना तिकडे जाऊ, अंधेरीला जाऊ, चांगल्या दवाखान्यात जाऊ. हाय हातात कोण? बोला ना. तसं तुम्ही लय लय नादे नका लागू याच्यात. ह्यो कार्यक्रम असाच आहे, सजिल्या साजिल्याला खरा काही नसतं. तर दुसरी एक आहे ना, तिचा लगे असा आवाज यायचा. ती म्हणते, काय करते ग? ती म्हणे, बाई माझ्या मिस्टरांच्या ना लय तोंडामध्ये आलं ना तर फिक्के धपाटे करते. बाईचं वय 2.5-3 वर्षाचं, 4 वर्षाचं, हिला मिस्टर कुठून समजाना काय, पतीचा तो कार्यक्रम चालू. दुसरी एक अशी कोणू लागली,
काय करते ग? ती म्हणते बाई हापसीला पाणी येईना ग, मेल्या सरपंचाचं लक्ष नाही. काय कार्यक्रम हा झाला. आणि असा कार्यक्रम चालतो कोपर्यंत, जोपर्यंत त्याचा जीव त्याच्यात आहे का तोपर्यंत सगळा कार्यक्रम खोटा. हिचं घर तिकडं, तिचं घर इकडं, इकडं घर तिकडं, त्याच्यात झिंजा धऱ्या मारामाऱ्या, तू माझ्या घरी नाही आली पाहिजे, असा सगळा कार्यक्रम रंगतो. एकीची आई येते आणि ती आई पाहते मेले. घरी काम सांगितलं की इथं बोंबलत येते, हे दगड मांडून बसते. मग ती मम्मीच्या डोळ्याकडे पाहते, आता ही मारल्याशिवाय राहणार नाही. मग बाकीच्या सोबतीनीकडे पाहते, काय करायचं. ती म्हणले जरसं खेळून आग. आई म्हणते उचल लवकर. मग ती अजून दुसऱ्याकडे पाहते, तर मग बाकीच्या पोरी काय म्हणते, टाक मोडून. काय संसार. दुसरीकडे पाहते, काय करायचं. ती म्हणते टाक मोडून. तसं मी कीर्तनकार आला की आई आली समजी जा, आणि वाजनाराकडे पाहिलं की एखाद्या बारच्यानं म्हणलं पाहिजे दी सोडून. कधी कधी पेटी वाजनाकडे पाहिलं कौरव खेळाचा ह्यो कार्यक्रम दी सोडून. कधी चौबदाराकडे पाहिलं पाहिजे काय करायचं यानं म्हणलं पाहिजे दी सोडून. आणि मग काय करते माहिती का तुम्हाला, ते नवरा, लेकर, ते भांडे, सगळा संसार पायाखाली घेते. अशा त्याला म्हणतात पिंपळ मोडे, पिंपळ झोडे आणि खेळ. सगळे नवरा बायको पायाखाली तुडून मोकळ्या होत्या. आणि घरी गेले की नवऱ्याचं ध्यान येत नाही, लेकराचं ध्यान येत नाही. मस्त झोपात्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा खेळ सुरू करत्या. तसं तुम्हाला जमलं पाहिजे. तुम्ही तर सगळा संसार घेऊन आल्या कीर्तनात, लेकर कपडे. अरे नकली संसार आहे, इथं कुणी कुणाचं नाही आहे. थोडीशी टेस्ट करू आपण. संसारामध्ये माणसाचा बायकोतला जीव असतो. बायको कोणाला हसलेली आवडत नाही, कोणाच्या शेजारी बसलेली आवडत नाही, माहेरी गेलेली आवडत नाही. आणि इकडचे जे माणसं आहेत ना, बाईला नवरा आवडतो, नवऱ्याला बायको आवडती. आणि 300 400 गाणे दिल दिया आहे हो असं म्हणतात. आणि सगळी पोरं पांगिली ना ह्या लोक आहे ना. तर थोडीशी टेस्ट करून दाखवतो मी. तुम्ही कधी टेस्ट केली नसेल तर डेमो करून दाखवतो. ते उजव्या हाताला जेवढे डाव्या हाताला माणसं बसलेले आहेत, या सगळ्याला असं विचारतो, आपला बायकोतले जीव असतो. पण समजा जर आपली बायको आत्ता मिली तर तिच्याच बरोबर सरणावर जायची तुमची कुणाची तयारी. वर हात करा, कॅमेरा तिकडं फिरवा. आता कॅमेरा तिकडं फिरवा. हां, तुमचं लक्ष पाहिजे. नुसतं मला लावून काय फायदा आहे. काय बोललो मी. आपली समजा जीवलग बायको जर मिली समजा, तर तिच्याच बरोबर तुमची कुणाची तयारी आहे जायची, त्याने वर हात करावा. सावकाश करा, विचार करून करा. होतो का एखादा हात वर बॉक्सच्या आडून, इकडून तिकडून, पाठीमागून. तर एकाही माणसानं बायको बरोबर जायची तयारी दाखवली नाही. देखिए संसार है. पाहिला का डोळ्यानं संसार. याला संसार म्हणतात. म्हणजे त्याच्यासाठी इतकं मरायचं, लेकरं बाळ मायबाप सोडून द्यायचे, आणि त्याच्यासारखं आयुष्यभर जगायचं. मरायला वर हात कर म्हणलं की तो सगळे म्हणलं. देखिए संसार है. जाऊ द्या, एकाही माणसाने वर हात केले नाही. पण हे माझ्या पाठीमागं जे टाळकरी आहे ना, यायला 66 वर्ष झाले हे भजन करते. आणि संसाराचं असं नाटक करते. हे नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, असं म्हणते सगळे जण. तर मग भजण्यातला कोण जायला तयार आहे, त्याने वर हात करावा. म्हणजे आपल्या बोलण्यासारखं आपण वागलं पाहिजे ना. संसार खोटा आहे, इथं कोणी कोणाचं नाही असं आपण रोज सांगतो. तर मग आपली मंचावरची कोणाची तयारी आहे. तर इकडे फिरवा आता कॅमेरा. तर एकाही भजन्याने सुद्धा वर हात केलेला नाही. म्हणजे आमच्या करणीमध्ये आणि कथनीमध्ये फरक आहे. आम्ही तोंडानं जे बोलतो ते वागत नाही. तर एकाही माणसानं बसलेल्या आणि भजन्यामधल्या एकाही माणसानं बायको बरोबर जाण्यासाठी वर हात केला नाही. असं तुम्ही सगळ्या जणीनं दोन्ही डोळ्यानं नीट पाहिलंय का. उघडा डोळे बघा नीट, इथं कोणी कोणासाठी नाही. आता आम्ही तुमच्याकडे येतो. भेदभाव नसला पाहिजे. तुम्ही लय येड्यावानी करता. पती परमेश्वर, पती परमेश्वर, पती परमेश्वर.
त्या वडाला दोरे बांधू बांधू ह्योत नवरा पाहिजे, ह्योत नवरा पाहिजे, ह्योत नवरा पाहिजे. मग तुमच्यातली कोणती नवऱ्याबरोबर जायला येते निवर हात करा. कॅमेरा ताई पदर हात केला का चष्मा घातला? चष्मा घातला. मला वाटलं वरच हात केला. आपल्या मंडपामध्ये ही गोष्ट क्लिअर झाली आज 100% की कोणत्याच माणसानं आणि कोणत्याच बाईनं नवऱ्याबरोबर जायची तयारी दाखवली नाही. बरं आता नीट ऐका, हा कार्यक्रम खरा होता का नुसती टेस्ट होती? काय करायचं? सर्वांनी जरा पुढे पुढे सरकून या, मागे जागा नाही. अच्छा ठीक आहे सरका पुढे पुढे पुढे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, आता जो टेस्टिंगचा प्रोग्राम झाला, हा प्रोग्राम नुसता टेस्टिंगसाठी होता का खरा होता? म्हणजे असं काही कंडिशन नव्हतं की कोणाची बायको लगे मेली होती, सरण रचलं होतं, तुम्हाला धरणार होते, सरणावर टाकणार होते, अशी काही वास्तवात परिस्थिती नव्हती. सगळं नकलीच होतं. आणि तुम्हाला सुद्धा वर हात करायची गरजच नव्हती, कारण सतीची प्रथा बंद झालेली आहे. तुम्ही का वर हात केला असता की पोलीस स्टेशनला सकाळीच माझ्यावर गुन्हा दाखल केला असता. तुम्हाला बी वर हात करायची पैकी भीती नव्हती, तुम्हाला पण काही भीती नव्हती. कार्यक्रम सगळा नकली होता. कार्यक्रम कसा होता? वास्तवात कोणी मेलेलं नव्हतं, सरण रचलेलं नव्हतं, तुमचे हातपाय टाकून धरून कोणी दाबणार नव्हतं, सगळं खोटं होतं. पण तुम्ही खोट्यासाठी सुद्धा वर हात केला नाही, म्हणून तुम्ही खोट्याच्या सुद्धा लायकीचे नाही. लटका व्यवहार सर्व हा संसार वाया की देवाशिवाय आपला सुखी कोणी नाही. म्हणून संसार नावाची गोष्ट त्यांनी भीती बाळगलीच नाही. आता संसार कशाला म्हणायचं जरा शंकराचार्य यांच्या मताने बघूया. याला संसार म्हणायचं नाही आपल्याला, याला प्रपंच म्हणायचं. आणि संसार कशाला म्हणायचं माहितीये का? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम होई संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आपल्या संप्रदायात काय म्हणायचं याला? किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, किती व्हावे पतित आ लक्षात आलं रोज माणसं जन्मत आहेत, रोज माणसं मरत आहेत, जन्म मरणाच्या खाईत ही माणसं पडलेली आहेत. मग आम्ही एक काम करू, जन्म मरण ज्याच्या हातात आहे त्याची कथा आम्ही करू. अभंगाचं पहिलं चरण. करुणात गाथा
सज्जन हो, आपण ऐकत आहोत एकादशीच्या निमित्ताने आपल्या 2026च्या हरिनाम सप्ताहामध्ये संत तुकोबरायांची हृदयस्पंदने, आणि त्यामध्ये आपल्याला असं कळतंय की इथं कोणी कोणाचं नाही. त्यामुळे या संसारातून सोडवण्यासाठी या बाबाशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आता नाव घ्यायचं तर कसं घ्यायचं? श्रीवाणीच नाव घ्यायचं. वारकरी संप्रदायाच्या दोन पद्धती आहेत. वारकरी संप्रदाय निर्गुण तत्वाचं अबाधितपण सांभाळून सगुण पांडुरंगाची खूप गोड अशी सेवा करतो. तुझी सेवा करीन मनोभावे. आता मनोभावे या शब्दाचा अर्थ संसारामध्ये आणि परमार्थातला बघा. कोणत्याही बाईनं नटून राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपल्या नवऱ्याला आवडन तसं राहिलं पाहिजे. मॅचिंगचा प्रकार तर त्याच्यामुळंच आला ना. त्याला जसं आवडन तसे कपडे, तशा बांगड्या, तशा टिकल्या, तशा सगळं त्याला आवडलं. का बरं? तो खुश तर आपण खुश. बाईनं नवऱ्याला आवडन असं जावं आणि वारकऱ्यानं पांडुरंगाला आवडन असं. तर लोकाला काही आवडत, लोक काय तमाशा करायला बसले त्याचा. मग आता राहायचंय कसे तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तर कपडे सुद्धा वारकरीच पोशाखात असले पाहिजे. पॅन्टी कीर्तनाला चालत नाहीत. मी ऍडजस्ट करून घेतले. तुम्ही करताय ना, ठीक आहे बाबा, उभं राहिले, मी ऍडजस्ट करून घेतलं. पण हे अजिबात चालत नाही, कारण हा या खात्याचा ड्रेसच नाही ना. पोलीस म्हणला की त्यानं आपापला ड्रेस घातला पाहिजे, ड्युटीला गेलं पाहिजे. कारण पोलिसाची ताकद अंगात नसती, त्याच्या ड्रेसमध्ये असते. त्याला ड्रेसवर जरी नुसतं पाहिलं ना तर पत्यावाले, दारूवाले चुकाट पळून जाते. तसं महाराजांनी धोतर, कपडे असं व्यवस्थित असलं पाहिजे. तुम्ही म्हणता या पॅन्टीवाल्याचं काय? ह्या पॅन्टीवाल्यांना अशा जन्मभर जरी चाली म्हणल्या, पॅन्टीवर महाराष्ट्रात एकही बाई जन्मात पाया पडत नाही. म्हणजे मानितच नाही, ती ऍक्सेप्टच करीत नाही. हा, इकडे कसं असू दे, चाल येवो न येवो, साधा असो भोळा असो, पण ड्रेसमध्ये असला. आमच्याकडे असं आहे, माणूस दिसला की ती कुठलीच बाई असो माणूस असो, दक्षिणा ठेवल्याशिवाय जात नाही, दर्शन घेत नाही. म्हणजे पॅन्टीवाल्याच्या कोणी पाया पडत, पायाच पडित नाही म्हणल्यावर दक्षिणाचा काही विषयच येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या नियमात बसत नाही. अलग लक्षामध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्या स्टेजवर कधी बिस्लरी दिसू नये. अलग लक्षामध्ये तुमचा वारकरी संप्रदाय लय जीव लावून लय लाड करतो. दिवसभर खाणं पिणं जसं पाहिजे तसं तुपा पोळीशी तुम्हाला खाऊ घालता. मग 2 तासासाठी काही नांगर हाणला का आपण, तेवढं तरी पथ्य पाळलं पाहिजे. याचा कोणीतरी व्हिडिओ करतं, बाहेर टाकतं, आणि मग ते लोक शिव्या घालतात का नांगराला धरले होते का. असं साहजिकच त्यांचं पण बोलणं. आणि काही पटत नसलं तर शेवटी ही बाटली, शेवटी कोण आहे ती? हो, शेवटी बाटलीच आहे ती, तुम्हाला बाटवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे उद्यापासून या स्टेजवरती बाटली येऊ देऊ नका. संप्रदायाचे काही लाज राखा. वर इतका थाट कशाला पाहिजे लगे बिसला रे प्यायच्या 5-5 मिनिटांना, जांभळ्या बी द्यायच्या. म्हणजे हो काही नाटकाचा कार्यक्रम आहे काय? तुम्हाला बोलणार नाही, फक्त हे आलंय म्हणून सांगतो. आणि चोपदारण कधी विना घ्यायचा नाही. कोणी पापी माणसांना काढलं देव जाणे. इथे प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं वेगळं आहे. तेजस महाराजांची वाजवणाराची हार्मोनियमवाल्याची वेगळी सिस्टीम आहे. त्यांचं वजन वेगळं आहे, त्यांची साधना वेगळी आहे, त्याचं वर्क वेगळं आहे. तसं टाळकऱ्याचं वर्क वेगळं आहे, विनेकऱ्याचं वर्क वेगळं आहे, माझं काम वेगळं आहे, आणि चोपदाराचं काम वेगळं आहे. चोपदार हा वारकरी संप्रदायाच्या न्यायाधीशाच्या घटकाचं काम करत असतो. त्यांच्या हातामध्ये जी काठी असते ना, हे राजदंड आहे. हा राजदंड त्यांनी असं घेऊन पांडुरंगाच्या याच्यामध्ये शिवाजी महाराजाच्या सोबत भालदार चोपदार असायचे. तसं वारकरी संप्रदायात महाराजाच्या सोबत महाराजाला आणण्यासाठी आणि गर्दीतून त्यांना व्यवस्थित पोचवण्यासाठी भालदार चोपदार असतात. आता विना जर द्यायचा असेल तर हा दंड खाली ठेवावा लागतो. आणि ज्या दिवशी तुम्ही दंड खाली ठेवला त्या दिवशी तुमचं 1 दिवसाचं पुण्य जळालं असेल. याला ठेवायचं नाही. तुम्ही संसदेत पाहत असाल, मंत्रालयात पाहत असाल, जर राजदंडाला जर कोणी हात लावला तर त्या दिवशीचं काम तहकूब केल्या जातं. आता आम्हाला तुमची मन सांभाळायचं काम पडतं. हे चुकीचं आहे ना सगळं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आजपासून कधीच नाही, कोणी म्हणलं तरी नाही, सोडून दिलं तर सोडून देईन म्हणायचं.
माझं काम आहे, मी व्यवस्थित आहे. आता हे खाली ठेवल्यावर तुम्हाला विना घेणं हा चोपदाऱ्याचा प्लॅनच नाही. यांचा न विण्याचा काय संबंध येतो? त्यांचं काम आहे व्यवस्थापन, महाराजाला सांभाळणं वगैरे वगैरे. आता चोपदाराची गोष्ट अशी आहे की कीर्तनामध्ये चोपदाराच्या अंगामध्ये देव येत असतो. चांगला चोपदार आपला विनेकरी असला तर, म्हणजे काकडा करीत असन, हरिपाठ करीत असन, विठ्ठलाचं नाव घेत असन, पण कीर्तनामध्ये देव येतो. मग देव कुणाच्या अंगात बसणार आहे? मग नामदेव महाराज म्हणले वाजिनाराच्या बसता का? म्हणले नाही, ते काय वाजितीन त्याची गॅरंटी नाही. म्हणले पेटीवाल्याच्या ते बी नाही. म्हणले ते कधी नाटकाचं पद मारतीन त्याचा भरोसा नाही. म्हणले चोपदाराच्या अंगात? म्हणले नाही, चोपदाराचं एक स्वतःचा नियम आहे. म्हणले चाली म्हणणाराच्या अंगात? म्हणले नाही, ते कधी पिक्चरची चाल लावतील त्याची गॅरंटी नाही, माझ्या नावाला बदनामी होईल. म्हणजे महाराजाच्या अंगात? म्हणले महाराजाची तर तिळभर गॅरंटी नाही, ते काय सांगन ते. म्हणले जाता कुणाच्या अंगात? म्हणले ऐकणाराच्या. ते तोंडच उघडीत नाही. म्हणले टाळी वाजत नाही, त्याची पण गॅरंटी नाही. आपण सगळा बिन गॅरंटीचा माल आहे. कोणता माल आहे? आपली खात्री नाही ना की हे पक्क राहील म्हणून. मग जाता देवा कुणाच्या अंगात? म्हणले जो विनाकरी घेईन ना मी त्याच्या अंगात उभा राहील. एक सेकंद का होईना तुमच्या अंगात देव येतो. मग देव आल्याचं लक्षण काय आहे? तर सगळा महाराष्ट्र ज्या साधूच्या महाराजाच्या पाया पडतो ते महाराज मात्र तुमच्या पाया पडतात. आणि तो विना नेण्यासाठी तुम्ही या गादीवर येणं, एकमेकाची भेट घेणं, दर्शन घेणं हा नियम असतो. तुम्हाला जाग्यावर विना आणून द्यायचं म्हणजे विण्याचं वजन आहेच किती. म्हणजे इतकं टेन्शनच कशाचं ह्या लागलं तुम्हाला? बरं काय हाणून घ्यायची पाळी. याने महाराज आले तरी तुमच्यात अंतर पडायला लागलं. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेवढे कोणी लोक आहात नाटकाकरी, तुम्हाला विनय करायचं, महाराजाचं दर्शन घेतल्याशिवाय स्टेजच्या खाली एंट्री नाही. का? ज्या पक्षाचा कार्यक्रम असेल त्या पक्षाच्या आमदाराचा फोटो ठेवावा लागतो अगोदर, मंत्र्याचा ठेवावा लागतो, त्याला प्रोटोकॉल असं म्हणतात. तसं प्रोटोकॉलाच्या नियमाप्रमाणे तुम्ही जर पाया पडता खाली गेले तर त्या दिवशीचं तुमचं पुण्य वाया गेलं. कारण तुम्ही ज्याच्या नावावर ज्या सत्तेवर काम करता त्या आमदारालाच भेटत नसाल तर तुम्ही निवडून येता आणि याची काही गॅरंटी दिसत नाही. अशा काही गोष्टी आहेत. हे मी का सांगतो त्याचं कारण सांगतो. बाईनं नवऱ्यासारखं नटावं. तुम्हाला सांगतो नवरा जीव द्यायला बसलाय, सगळं देतोय तसं. आता तिकडं पाहायचं नाही नवऱ्याकडं, तसं पांडुरंगाकडं पाहायचं. याच्यासाठी लय नटावं. आता हे फेटा आहे ना, हे त्याच्यासाठीच नाही. मला आवडत नसल, माझं वय नसल तरी मला बांधावं लागतो. का? त्याला आवडतो ना. मला काय करतो? त्याला आवडतो. मग हे फेटा बघा किती छान आहे. आता मी इथं गंध लावला, बुक्का लावला. आता बुक्का का लावायचा, गंध का लावायचा, अष्टगंध का लावायचा, कुंकू का लावायचं? तर याच्यामध्ये आपला वस्तूची गॅरंटी असते, त्याला होलमार्क असं म्हणतात. कंपनी सर्टिफाय. कोणाच्याही शेतातली बाजरी घेतली तर ती विकत नसती, पण मोहिकोच्या पिशवीत टाकली, शिक्का मारला की 1300 रुपयाला पिशवी होत असते. तसं संसारात आपल्याला कोणी विचारित नसतं, पण या मंडपात तुम्ही टाळ घेतल्याबरोबर तुम्हाला याच्यातलेच काही माणसं म्हणतात या महाराज, बसा महाराज. आता पुढचं ऐका ना, आमची गंमत कशी आहे. आमचं हे जे स्टेज आहे ना, याची लई इलेक्शन ताकद आहे बघा. तुम्हाला तिकडं शाळात जावं लागन, 2-3 वर्ष नर्सरीत काढावं लागतील, 12 वर्ष शाळेत काढावं लागतील, 4-5 वर्ष कॉलेजला काढावं लागतील, त्याच्यानंतर 15-20 लाख द्यावा लागतील, तेव्हा नोकरी भेटन तर भेटन, नाही तर नाना भेटन. आमच्या स्टेजची ताकद तशी नाही. ज्या दिवशी ॲडमिशन त्याच दिवशी डिग्री आणि त्याच दिवशी पगार. असलं स्टेजच नाही कुठं. म्हणजे कालच्या माणसाला माळ घातली तरी आपण त्याला म्हणतो या महाराज. दुसरी गोष्ट आहे काय, सरपंच, आमदार, मुख्यमंत्री हे मदत करून देत असतात, पद देत नसतात. पण इथं गोष्ट अशी आहे की कालचा बिनमाळकरी माळ घातल्यावर वर आला की त्याला आपण म्हणतो या महाराज. म्हणजे काय डिपार्टमेंटची ताकद आहे या. म्हणून इथे गंध लावताना विचारपूर्वक गंध लावायचा. बुक्का का लावला त्याचं कारण सांगतो. तसा बुक्का शब्द चांगला नाही, बुक्का पाहायला चांगला नाही, बुक्का म्हणायला सुद्धा चांगला नाही. तुम्ही पहा, लेकरं रडायला लागले तर बाई लेकराला काय म्हणती, ए का बाई पाठीत एक घालीन गपत बसते. एखादा माणूस लेच घरी यायला लागला रोज 2 टाइम 3 टाइम तर शेजारचेच म्हणते सांभाळून राहा, एखाद दिवशी लावीन. बुक्का पाहायला पण चांगला नाही. आपल्या माय बहिणीला वैधव्य आल्यावर लावावा लागतो, ती काही चांगली गोष्ट नाही. मग वारकऱ्याला का बुक्का लावायचा? ज्याने अभिमान जाळला, ज्याने संसार जाळला, ज्याने विकार जाळला,
ज्याने विकृती जाळली त्याला कधी नजर लागू नये संसाराची, कारण ले गोरं पानलेकरू असलं तर त्याला बायाची नजर लागत असते. म्हणून चांगलं गन पावडर केलं की त्याची मम्मी त्याच्या गालाला काय करते, एक काजळाचा टिपका लावते. तसं हे इतकं चांगलं वाजिते आणि अशी गावगाव जाते, ते यायला नजर लागन नको कोणाची. म्हणून यायला काय लावण्यात आला, यांना काय लावला, बुक्का. बुक्का लावला म्हणजे तुम्हाला नजर लागणार नाही, तुमची खात्री होती की याच्यातून तुम्ही जाणार नाही. आता कुंकवाचं फळ वेगळं आहे, अष्टगंधाचं फळ वेगळं आहे. कुंकू का लावायचं बाईने, कपाळ भरून कुंकू लावायचं, बारीक सारीक लावायचं नाही. जितकी बाई कपाळाचं कुंकू मोठं लावीन तितका नवरा तिचा सेफ. कसल्या काळी पिवळीत बसू द्या, उलटी पालटी होऊ द्या, चट मरतील पण हे नीट घरी येत. आणि मग गल्लीतली लोक म्हणते हिचं कुंकू बळकटे, हिचं कुंकू काय आहे, बळकटे. हा आता हे तुम्हाला प्रमाणान करून दाखवतो म्हणजे टिंगलीवर जाणार नाही. वनवासामध्ये असताना श्रीरामचंद्र प्रभू आणि हनुमानजी खूप चर्चा करायचे. पण अयोध्येला आल्याच्या नंतर राम प्रभू सीतामाईशी जास्त बोलायचे आणि हनुमान महाराज दारावरती उभे राहायचे. बरेच दिवस झाले, महिना 2 महिने. यांना असं वाटलं बा आपलं काही चुकलं असेल, आपल्याला आता मालक बोलत नाही, काय केलं पाहिजे, तर मालक खुश राहीन असं वागायला पाहिजे. सीतामाई काय काय करतात म्हणून हनुमान महाराजांनी लक्ष दिलं. सकाळी सकाळी भांग पाडल्यावर हनुमान महाराजांनी सीतामाईकडे पाहिलं तर सीतामाईने काय केलं, असं कुंकू लावलं. जय श्रीराम. माते कुंकू का लावलं, जी बाई नवऱ्याच्या नावाने कुंकू लावती ती कायम आहेव राहत असते. मग मी लावू का, नाही रे बाबा, त्याला लग्न करावं लागते. पण मी संलग्न आहे ना आई, तरी पण लावता येणार नाही. मग एका डब्बीतून शेंदूर घेतला सीतामाईने आणि भांगामध्ये असा शेंदूर भरला. जय श्रीराम. शेंदूर का भरला, हनुमान नवऱ्याच्या नावाने जर भांगामध्ये शेंदूर भरला तर मालकाची ना आपली 7 जन्म ताटातूट होत नाही. अरे इतकं ऐकलं उडीच मारली यायनी. ते म्हणले इतकुसा शेंदूर लावल्यानंतर 7 जन्म, तर मग इतका लावल्यावर 14, इतका लावल्यावर 28, मग सगळ्या हाताला लावल्यावर किती, ह्या हाताला लावल्यावर किती, या हाताला लावल्यावर किती, अंगाला लावल्यावर किती, सगळ्याच अंगाला शेंदूर लावला आणि रामाच्या दरबारात हजर. जय श्रीराम. राम म्हणले काय चंद्राच्या डब्यात पडले, नाही प्रभू. मग जेवढे बुद्धिमान माणसं शेंदूर का लावला, ते म्हणले आईना सांगितलं. काय सांगितलं सीतेने, मालकाच्या नावाने शेंदूर लावला तर 7 जन्म ताटातूट होत नाही. आणि तू ते ऐकून सगळ्या अंगाला शेंदूर लावला. हो प्रभू, मला तुमच्याशिवाय एक क्षण जगायचं नाही आणि कधीच जगायचं नाही. कडकडवून सेंद्रा सगट मिठी मारली आणि त्यावेळेला आशीर्वाद दिला की रामाची मंदिरं असतील नसतील पण तुझं मंदिर नसन असं एकही गाव नसन. ही गंधाची ताकद आहे. कोणाची ताकद आहे, आता ज्याच्या कपाळाला नाही त्याचं तुम्ही पाहत बसा. का ज्या कंपनीवर शिक्का नसतो का लाईटावर, लोक म्हणते हे नको, लोकल आहे, लोकल, ओरिजिनल द्या म्हणते कंपनीचं. तसे हे झुंजार ते एक विष्णुदास जगी. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलंय, होय म्हणू हरीचे दास लेऊती भूषाले, 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 असा भूषणाने आणि लक्षणाने युक्त जर परमार्थ असेल तर मग ऐका ना,
थोडी आशा असन, लोभ असन, तर हे विकार तुमच्या वाटत जात नाहीत. बलाबल म्हणतात, ज्या पार्टीचे 9 मेंबर निवडून येते का त्यांचा सरपंच होत असतो, आणि ज्यांचे 4 असते का त्याचा पडत असतो. तसे आपले विचार जर चांगले झाले आणि थोडेफार वाईट जरी झाले तर तेवढे दबत असते. याचाच अर्थ असा होतो की आम्हाला आस, भय, लज्जा भक्तीसाठी आडवी येत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात भय चिंता अडलय चिंता आस भय लज्जा अडलय चिंता आस भय लज्जा अडलय चिंता आस भय लज्जा अडलय चिंता सीतया सत्ता समर्थाचे सीतया समर्थाचे मनोहरचे दास लेऊती मनोहरचे दास लेऊते भूषणे विठोबा रखुमाई टाळे टाळे आवाज हरी 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 आता माझ्याकडे पाहते मी आता भुक्याचं महत्व सांगितलं की बाजारानं अख्खा भुकात लागते. आता काही नजर लागायचा अंदाज दिसत नाही मला. असं आहे तर चला हे इकडे पाहून जरा देवदेव करत जा. आपण सगळेजण 2 तास एका ठिकाणी बसलो, पण मला ना हा हार आला फार सुंदर आहे. सगळेजण काढून टाकतात, मी बराच वेळ ठेवतो. काय ते कुठं मरण कधी. आणि हा माझ्यासाठी नसतो, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही गळ्यात माझ्या हार टाकताना तो पांडुरंगाच्या गळ्यात जात असतो. कसा जातो माहिती तुम्हाला? हो, आजच्या काळामध्ये कोणाच्याही मोबाईलमधून कोणाच्याही मोबाईलमध्ये पैसे जातात. फक्त त्या मोबाईलमध्ये फोन पे असावा लागतो. तसं तुमच्या हाताने पांडुरंगाच्या गळ्यात हार घालायचा असेल तर तुमच्याकडं पुण्य पे असला पाहिजे. तेवढं पुण्य आपल्याकडं असलं पाहिजे. म्हणून ह्या हाराकडं मस्त पाहिजे. आता तुम्हाला जेव्हा बाई घालती का माया, तेव्हा त्या नवरीनं असा हार उचलला की जे नवरदेवाची हार होती कधीच नाही झाली, विजय होतच नाही. आणि मग मेल्यावर पुन्हा ती एक हार घालायची. तसा नव्हे आमचा हार. म्हणून आशाची संगत करा तुम्ही, ज्याने सुख मिळेल, समाधान मिळेल आणि शांती मिळेल. याचं सुख सांगू तुम्हाला. तुम्ही लाखान पैसे द्या, गळ्यात हार नाही घालत कोणी, पाद्य पूजा नाही करत कोणी, मान नाही देत कोणी. हे जग अपमान करायला बसलेलं. साधूच्या संगतीत आपण मान घेतो. हा मग तुमच्या सगळ्यांचं बरं होईल असं तुम्ही ध्यानात ठेवा. बरं सगळेजण एकदा. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राना मना माझी स्मरा. काही करू नका. पंढरीचा राना
मना माझी स्मरावा मग कैचे रे बंधन. या मंडपात बसल्यावर पूजा पाती होम हवन विधी विधान नागबळी नारायणबळी नाशिक असलं काही करायचं नसतं. घालून या भार राहिलो. बायकोचा अपमान व्हायला लागला समाजात तर नवऱ्याची लाज जात असती आणि आपण फक्त विठ्ठलाचं भजन करावं आपली दैन जर झाली तर पांडुरंगाची लाज जात असते. आपण नाही काळजी करायची. मग कैचे रे बंधन वाचे गाता नारायण भव सिंधू तो जान ये चितिरी सरेल. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सांडाळाही अधिकार. बाळे नारी नर आदी करुणी वेशाही. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हे वेदांचे सार शास्त्रांचे गौहार पाहता विचार हाची करती पुराणी. आई करे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हो पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ज्ञानेश्वर याच गळ्यातल्या हाराकडे पुन्हा एकदा पहा. हे फूल आहे. माहिती नसतं याला आपलं काय काय. कधी कधी हे पांडुरंगाच्या डोक्यावरती जातं. स्वतःला धन्य समजतं. काही फुलं पायावरती जातात. काही फुलं देवाच्या गळ्यात येतात. काही साधूच्या गळ्यात येतात. पण याच फुलाचं जर पाप वाढलं तर ते वेशेचा गजरा म्हणून डोक्याला जातात. कुणाचा आईला ओळ म्हणून प्रियकराच्या वाट्याला जातात. कुणाच्या मौतीवरती जातात. कुणाच्या प्रेतावरती जातात. कुणाच्या सरणावरती जातात. माणसाचं जीवन असंच आहे बरं का. हे आपापल्या भाग्यानं पांडुरंगाच्या कृपेनं योग्य ठिकाणी जातं. समाधान आहे. तेजस महाराज आपलं जीवन देवाच्या पायाशी आहे. आपलं जीवन पांडुरंगाच्या पायाशी हे शिकून जातं आपल्याला. ठीक आहे आमचा ट्रॅक व्यवस्थित आहे. आम्ही सहज जरी चालत राहिलो तरी निश्चितच मुक्कामापर्यंत पोहोचणार आहोत. तेजस महाराज आपण मला दुसऱ्यांदा बोलावलं. खूप आज एकादशीच्या दिवशी मी अतिशय महत्त्वाचं बोललो आपल्याशी. आळंदीला राहिल्यावर काशीला गेल्यावर जन्मभर वाचिल्यावर जे कळत नाही का ते आज मी तुम्हाला कीर्तनात सांगितलंय. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. काही वेगळं करण्याची कलियुगामध्ये गरज नाही. पुन्हा तुमच्या आयुष्यात कधी जरी आलो ना तुम्हाला खूप काही चांगलं सांगेल. आज सांगितलेलं कधीही विसरू नका. करू याची कथा नामाचा जज. आम्ही त्याचंच नाव घेऊ, त्याच्याच जीवावर राहू, त्याचंच खाऊन शेवटी त्याच्यातच जाऊ. कारण आमच्या जीवनात वेगळं असण्याचं काही कारण नाही. त्यामुळे तुमचं हे इतक्या वर्षाचं तोप आहे आणि तुमची साधना आता फळाला येत आहे. त्यामुळे महाजनी बाबांनी तुम्हाला मोठा आशीर्वाद दिला आणि तुम्ही कुणाच्या शेजारी बसले एवढं सांगून मी निरोप घेणार आहे. कधी ना नेहमी ना पैशावाल्याच्या संग राजा
आपल्याला तो देवो की न देवो, पण लोकांचा भ्रम होतो की याच्याकडे लई पैसे आहेत. उधार पाधार देतात लोक. सरपंचाच्या संघ राजावं, नगरसेवकाच्या संघ राजावं, महापौराच्या गाडीत दिसलं पाहिजे कधी मध्ये, आमदाराच्या संघ असलं पाहिजे. ते रुपया नका का देईना, पण मतदारसंघात वजन पडत आहे आपलं. त्यानं काढून न दिलं तर चालतं, फक्त आपलं तालुक्यातली लोक टरकत असतात. मुख्यमंत्र्याच्या शेजारी दिसलं पाहिजे कधी मध्ये टीव्हीत, राज्यातले माणसं असं टर घेऊन राहतील. पंतप्रधानाच्या शेजारी जर दिसले तर देश घाबरतो. आणि अख्ख्या जगाला निर्माण करणाऱ्या पंढरीनाथाच्या शेजारी बसलात ना, त्रिभुवन घाबरतं. त्रिभुवन उभारीला ध्वज. त्यामुळे आम्ही काळाला घाबरणारी माणसं नाही, काळावर मात करणारी माणसं आहे. तुकाराम महाराज काय म्हणाले, आम्ही कुणाचा संघ करू. हे बघा, हे फुल आहे, पण ते ज्यावेळेस इथं पडलं का तेव्हा याचं सार्थक झालं. आता गळ्यात पडल्यानंतर काढ्यावर ते कुठं पडू, कारण त्याला काही अर्थ नाही राहिला. ते कुठं पडलं पहिल्यांदा, इथं पडलं. त्या क्षणीच ते हाराला असं वाटलं, वा मी जन्माला आल्याचं काम माझं झालं, मी चांगल्या ठिकाणी गेलो, माझं काम चांगलं झालं. तसं बहुसंख्येने येत जा. इथून पुढचा काळ अतिशय खराब आहे. सोशल मीडिया तुमच्या बुद्धीचे तुकडे तुकडे करून टाकणार आहे. संशय, भेद, विकल्प, बेचैनी, निद्रा, ह्या अनिद्रा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळतील. राजकारण सोडून गेलेलं आहे, आपण त्यावरती बोलू नाही. शिक्षण संस्कारहीन झालेलं आहे, व्यापार भेसळीचा झालेला आहे. आता कोणताच नेता पूर्ण भारत देशाला एका कंट्रोलमध्ये आणेल असं नेतृत्व नाही, आणि कोणताच साधू समाजाला स्थिरता दे असं साधुत्वही राहिलं नाही. मग आता आपल्याला कोण सांभाळीन बरं? मग माझं नीट ऐका ना, फक्त गाथा आणि ज्ञानेश्वरी. कोणाच्याच नादी लागायचं नाही. आणायचं, कीर्तन ऐकायचं, सगळं करायचं. आपली रोज ज्ञानेश्वरी वाचायची, रोज गाथा वाचायचा. ज्ञानेश्वरी वाचली का असं समजायचं मी माऊलीच्या संघ आहे, आणि गाथा वाचीला संध्याकाळी 2 अभंग का असं समजायचं मी तुकाराम महाराजांच्या संघ आहे. आणि हे जमलं की मग पहा त्याची ताकद. तुका मने करू ऐसियाचा संग, तुका मने करू ऐसियाचा, तुका म्हणे करो ऐसियाचा संग, तुका म्हणे करो ऐसियाचा संग. तुका मने करू ऐसियाचा संग, तुका मने करू ऐसियाचा, तुका म्हणे करो ऐसियाचा संग, तुका म्हणे करो ऐसियाचा संग. जेने नोहे भंग चिंतना, 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 जेने नोहे भंग जेने नवे भंग चिंतनाचा, मनवो हरिते दास लेवती मनवो हरिते दास,
जय